तुम्ही एक बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत यायला पाहिजे. नाही, यानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्वतःला त्रास करून घेण्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी आता उपोषण हा निर्णय स्थगित करून सरळ 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करून आपण 288 उमेदवार कसे निवडून आणावे याच्या तयारीला त्यांनी लागलं पाहिजे. जरांगे पाटलाविषयी असं वाटतं का जरांगे पाटील हे राहिले पाहिजे तरच मराठा समाज जिवंत राहील. तुम्ही खासदार झाले, आमदार झाले, सगळे तुमच्या बहिणी वडला सगळं तुम्हाला सगळं दिलं समाजानं, तरी जातीवादी म्हणून राहिले तुम्ही समाजाला. पहिले बी 31 निवडून दिले, लोकांना दादा जरी नाही सांगितलं पण लोकांना समजत होतं का कोणाला पाडायचं, तर ते 31 साथ देईन म्हणून खासदार तर त्यांनी काहीच केलं नाही. म्हणून माझी एक विनंती दादाला, तुम्ही आता उपोषण करण्याच्या फंदात पडू नका. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288चा आकडा मराठा समाज काय करू शकतो याच्यासाठी आपण त्यांनी बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राहावं. जसं बाळासाहेब ठाकरेंनी टपरीवाला, पेपर वाटणारा असे जे सर्वसामान्य दगड धोंडे उभे केले, आज ते लोक पण तेही विसरले. पण तुम्हाला कोणी विसरणार नाही दादा. मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे, तुम्ही आमरण उपोषण करू नका. बघू, आपली पण ताकद दाखवून द्यायची. आपण लोकसभेला करेक्ट कार्यक्रम करून दाखवला. 288 उमेदवार दिले, यांना एकालाही आपण गुलाल लागू देणार नाही. जो दगड तुम्ही देता मनोज दादा, त्याला आम्ही शेंदूर लावण्याचं काम करू. आम्हाला भले राजकारणात यायची इच्छा नाही. सर्वांना जय शिवराय. आमची अशी भावना आहे की लोकसभेला आपण बघितलं, मनोज जरांगे पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम करायचं सांगितलं, सर्व समाज बांधवांनी केलेलं आहे. त्या करेक्ट कार्यक्रम बघितल्यानंतर लोकसभेत जे खासदार निवडून गेले, आम्हाला वाटलं होतं की हे खासदार तिथं जाऊन बोलतील. यांनी कुठली भूमिका घेतली नाही. आणि आता जर मनोज जरांगे पाटील यांनी पाडाची भूमिका घेतली आणि जरी दुसरे निवडून आले तर ते पहिले पाडे 55 होणार आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे, प्रत्येक गावात आज आपण बघू शकतोय, ग्राउंड रिपोर्ट बघतोय, 80 ते 90% मराठा समाज आहे. आपल्याला भीक मागायची गरज नाही. आपल्यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी 18 पगड जातीचे आपल्यासोबत आहेत. त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे. ही प्रत्येक जनमानसाची भावना आहे. मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे, तुम्ही आमरण उपोषण करू नका. बघू, आपली पण ताकद दाखवून द्यायची. आपण लोकसभेला करेक्ट कार्यक्रम करून दाखवला. मराठवाड्याचा दौऱ्यामध्ये मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. 6 जुलैपासून आम्ही म्हणजे हिंगोली गेलो, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर बघितलं. मराठ्यांचा आगेमोळ पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशात मनोज जरांगे पाटील जात आहेत. प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या जीवाची आता चाळणी करू नये. अखंड मराठा समाज आणि 18 पगड जाती मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे. आपण 288 उमेदवार दिले, यांना एकालाही आपण गुलाल लागू देणार नाही. जो दगड तुम्ही देता मनोज दादा, त्याला आम्ही शेंदूर लावण्याचं काम करू. आम्हाला भले राजकारणात यायची इच्छा नाही. तुम्ही जो उमेदवार देताल, स्टार प्रचारक म्हणून हे मराठे तुमचं काम करतील आणि मराठ्याचं सरकार आणतील. मनोज जरांगे पाटील जर सांगितलं की दुसऱ्या दिवशी अधिवेशन घ्या, त्यांनी बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राहावं. जसं बाळासाहेब ठाकरेंनी टपरीवाला, पेपर वाटणारा असे जे सर्वसामान्य दगड धोंडे उभे केले, आज ते लोक पण तेही विसरले. पण तुम्हाला कोणी विसरणार नाही दादा. तुम्ही एक बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत यायला पाहिजे. नक्कीच आपल्यासोबत अजूनही बांधव काय सांगाल, एकंदरीत पुन्हा एकदा उपोषण चालू करणार आहेत असा इशारा दिला. नाही, यानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्वतःला त्रास करून घेण्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी आता उपोषण हा निर्णय स्थगित करून सरळ 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करून आपण 288 उमेदवार कसे निवडून आणावे याच्या तयारीला त्यांनी लागलं पाहिजे. जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये एक मोठा फॅक्टर जरांगे पाटलांचा पाहायला मिळाला. विधानसभेला तीच परिस्थिती असेल? नाही, विधानसभेला तशी परिस्थिती निश्चित नसेल. लोकसभेला दादांनी कुठेही पाठिंबा दिलेला नव्हता. दादांचं मत असं होतं की आघाडी पण नको आणि युती पण नको, ज्याचा स्वतंत्र निर्णय त्यांनी घेतलेला होता. पण ज्यावेळेस 288चा निर्णय स्वतः दादा घेतील, त्यावेळेस तर दादा स्वतःच म्हणजे मराठा समाजच त्यांचा आदेश मान्य करेल ना. त्याच्यामुळं विधानसभेला असं काही होणार नाही. म्हणजे आता उपोषण न करता कुठला तरी निर्णय घेणं अपेक्षित आहे असं तुमची भावना आहे? सरळ हेच आमची भावना आहे. आणि सबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाची आणि मुस्लिम बांधवांची तरी हीच अपेक्षा आहे की दादांनी आता सरळ 288चा निर्णय घेतला पाहिजे. ओके, काय वाटतं तुम्हाला जरांगे पाटलांनी काय निर्णय केला? जरांगे पाटलाविषयी असं वाटतं का जरांगे पाटील हे राहिले पाहिजे तरच मराठा समाज जिवंत राहील. कारण आता तुम्ही बघा, बीडमध्ये जरांगे पाटील असताना सुद्धा ती पंकजा मुंडे म्हणून राहिली का मराठा जातीवादी आहे. मराठा जातीवादी तुम्हाला 40 वर्ष सत्ता दिली तरी मराठा जातीवादीच आहे का? तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुम्ही खासदार झाले, आमदार झाले, सगळे तुमच्या बहिणी वडला सगळं तुम्हाला सगळं दिलं समाजानं, तरी जातीवादी म्हणून राहिले तुम्ही समाजाला.
जरंगे पाटील जिवंत राहणं गरजेचं आहे आमच्या दृष्टीनं, मराठा समाज दृष्टीनं, तरच मराठा समाज जिवंत राहू शकतो. तुमच्या माझ्यापाशी किती पैसा असून द्या मराठा समाजापाशी, पण जरंगे पाटील हा माणूस जिवंत राहणं गरजेचं आहे आमच्यासाठी. मग 10 महिन्यापासून ते सरकारला अल्टिमेटम देत आहेत, सरकार निर्णय घेत नाही. मग आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा इशारा दिला. मग उपोषण करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे दादांना. दादा आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. एकही आरक्षण नाही भेटलं बी चालेल समजा उदाहरणार्थ, पण दादा आमच्यासाठी महत्त्वाचे जरंगे पाटील. मग आता त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे का 288 पाडायला पाहिजे, ते तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? 288 पाडून तेच होणार आहे ना. पहिले बी 31 निवडून दिले दादा. लोकांना दादानं जरी नाही सांगितलं पण लोकांना समजत होतं का कोणाला पाडायचं, तर ते 31 साथ देईन म्हणून खासदार, तर त्यांनी काहीच केलं नाही. मग तसंच मग 288 उभं करण्याचे आम्हाला दादाला, तरच पर्याय निघू शकतो, आरक्षण मिळू शकतं हो. असं. काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या एकंदरीत? मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोजदादा पाटील जरांगे यांना माझी एक विनंती आहे की दादा, तुम्ही आता उपोषण करू नका. या सरकारला वठणीवर आणायचं असेल तर येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण लोकसभेमध्ये कोणत्याही प्रकारचं हस्तक्षेप न करता तरीसुद्धा मराठा समाजानं दाखवून दिलेलं आहे की मराठा समाज काय करू शकतो. म्हणून दादांना माझी एक विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये या सरकारला अनेक वेळा अल्टिमेटम देऊनसुद्धा सरकार कोणत्याही गोष्टीवर निर्णय घ्यायला तयार नाही आहे. म्हणून माझी एक विनंती दादाला, तुम्ही आता उपोषण करण्याच्या फंदात पडू नका आणि आता जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण फक्त 288 हा आकडा या महाराष्ट्राला आपल्याला दाखवून द्यायचा आहे. मराठा समाजानं या विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288चा आकडा मराठा समाज काय करू शकतो याच्यासाठी आपण दादांनी हे एक नियोजन दिलं पाहिजे की तुम्ही दादांनी जो दिलेला माणूस आहे, आम्ही सर्व मराठा समाज दादांच्या पाठीशी उभा आहे, खंबीरपणे उभे आहे. दादांचं आज उपोषण करून 65 जे वजन होतं आज ते 35 किलोवर आलेलं आहे. 65 किलोचं वजन हे 35 किलोवर आलेलं आहे. दादांना माझी विनंती आहे, आता उपोषण करू नका. आता कुठंतरी गनिमी काव्यानं आपण या सरकारला वठीवर आणलं पाहिजे अशी माझी दादांना विनंती आहे. काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या? कारण की मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 20 तारखेपासून उपोषण करण्याचा इशारा सरकारला. आजपर्यंत जे काही मिळाले ते उपोषणामुळे मिळाले, एकट्या व्यक्तीमुळे मिळालेलं आहे, ते तर आपण नाकारू शकत नाही. पण माझी इच्छा नाही आहे उपोषण करायची. पण मी त्यांना सांगणार इतकं मोठा नाही. फक्त मला 1-2 मुद्दे सांगायचे आहेत. जेवढा मी अभ्यास केला आहे, जेवढे व्हिडिओज बघितले, सगळं वाचलं आहे मी. ओबीसी जात नाही आहे. ओबीसी हा प्रवर्ग आहे, त्याच्यामध्ये जाती ॲड होऊ शकतात, त्यातनं जाती मायनस पण होऊ शकतात. ओबीसी जात नाही. विदर्भ पुरा मराठा झाला, कुणबी झाला, खानदेश पुरा झाला, पश्चिम महाराष्ट्र अर्ध्याच्या वर कुणबी आहे, कोकण कुणबी आहे, ठाणे तो पट्टा, नाशिक पट्टा आहे. फक्त मराठवाड्याचा प्रश्न आहे, बरोबर. आणि मराठवाड्याकडे आपल्याकडे हैदराबाद गॅजेट आहे, शाहू महाराजांचं कोल्हापूर गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे. एवढे अडचण सरकारला आपल्या नसली पाहिजे ना. विषय हा आहे फक्त मराठा. आणि कसं आहे, मी ओबीसी नेत्यांना काही म्हणणार नाही, पण ओबीसी नेते समाजाला सांगत नाही आहे की बहुतांश 70% मराठा समाज ओबीसी झालेला आहे, प्रवर्ग झालेला आहे. 30% एवढं तानातानी आणि एवढं वादविवाद का होत आहे मला हे कळत नाही. पहिली गोष्ट हे सांगत का नाही ते, की आपण तर सांगतोय पण तिथून सांगण्यात ते उत्तर देत आहेत का, त्याच्यावरती भूमिका मांडत आहेत का, हे वाद कशासाठी लागलेत? नेत्यांनी मान्य केलं पाहिजे आता की केवळ 30% प्रश्न राहिलेला आहे. ऑब्विसली इथं प्रत्येकाला मान्य की नाही. इथं कोण विरोध करू शकतो या गोष्टीला. फक्त विषय मराठवाड्यापुरता आहे. आपण ठीक आहे, आपण निजाम काळात होतो, आपल्याला सेपरेट उशिरा स्वतंत्र मिळालं, बाकीच्या गोष्टी घडल्या, पण आपण कुणबी होतोच ना. आता हैदराबाद गॅजेटमध्ये क्लिअरली मेन्शन काय आहे, सांगितलं आहे की कुणबी मराठा आहे. शब्द वापरलेले काय आहे, कुणबी मराठा. कॉमा नाही आहे, क्वेश्चन मार्क नाही आहे, फुल स्टॉप नाही, काहीच नाही, कुणबी मराठा लिहिलेलं आहे. हा पण मुद्दा आहे ना. जर निजाम काळात तेव्हा 1881ला जनगणना झालेली, तेव्हा जर निजामकालीन लोक कुणबी मराठा एक मानतायत, तर आज अडचण काय? माझा प्रश्न हा आहे ना. समोरची जी पार्टी, जे जरांगे पाटील साहेबांना विरोध करतायत, त्यांनी याच्यावर तर विचार करावा. आणि मला वैयक्तिक माहिती आहे की जरांगे साहेबांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं ते मराठवाड्यापुरतं होतं, पण नंतर त्यांना कळलं की ह्याचा व्याप मोठा आहे, म्हणून त्यांनी ते व्याप वाढवला. तर
सर्वांना ॲड, पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाचा काही खानदेश तो ॲड झाला पाहिजे. समाजाच्या एक एक व्यक्तीवरती न्याय झाला पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे, म्हणून त्यांनी व्याप्ती वाढवली. पण सुरुवात त्यांची मराठवाड्यापुरती आणि ती योग्यच भूमिका होती आणि ती आज पण योग्य भूमिका आहे. मराठवाड्यापुरतं जर तुम्ही आज मराठवाड्यामध्ये किती नोंदण्या सापडल्या, तुम्ही नोंदण्या रद्द कसं करायचं म्हणतात. उलटं मराठा समाजाचं तुम्ही सर्वेक्षण केले 10 वेळेस, कुठल्या जातीचं सर्वेक्षण झालं आजपर्यंत? माझा हा प्रश्न आहे. एकमेव समाज आहे पुऱ्या महाराष्ट्रात ज्याचं सर्वेक्षण प्रत्येक वेळेस उरवलं तर 3-3, 4-4 वर्षाला. कोणाचं, कुठल्या समाजाचं सर्वेक्षण? जे 94ला जे JR निघलं त्याच्या जाती ॲड केल्या त्यांना तर पाठिंबाच माझा, OBCमध्ये ते ॲड झाले. आम्हाला विरोध का? तेव्हा कुणबी विदर्भाचा झाला, खानदेश झाला, पश्चिम महाराष्ट्र झाला. तुम्ही पुण्याला जा, कुणबी सरळ कुणबी होत आहेत. आमचा कोणाचा पण जन्म जर 40 झाला असता तर आम्ही कुणबी होतो. आज आम्ही घाटाच्या वरती आलो म्हणजे आम्ही मराठा, आम्ही OBCत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे. प्रश्न ते निर्माण होतं की मग तुम्ही तसं म्हणता 30%, तर मग सगळ्यात जास्त आमदार, खासदार, कारखानदार, 100 JCPतून फुलं, मग लोक डायरेक्ट आरोप करतात की मग तुम्ही मागास कसे? मला सांगा, मराठा समाज 30-35% आहे की नाही? 30-35% म्हणजे 12 कोटीचे 30-35% किती होते? 4-5 कोटी. 288 पैकी 200 मराठा खासदार, 200 मराठा आमदार, 48 पैकी 30 मराठा पकडून घ्या. किती झाले? 230. किती कारखाने? 100 कारखाने. सभासद मिळून, सोसायटी मेंबर, चेअरमन मिळून, ग्रामपंचायत सदस्य मिळून किती? 2000, 3000, 5000, 10000. याच्यावरती आकडा आहे का? 10,000च्या वरती ह्या सदस्यांचा आकडा देईल का? हे 10,000 सदस्य 5 कोटी लोकांना मोठं करणार आहे का? राज्याचा मुख्यमंत्री मराठा. राज्याचा मुख्यमंत्री मराठा हा समाजाचा थोडी, पुऱ्या महाराष्ट्राचा आहे ना, बरोबर की नाही? ज्या समाजातून ते येतात तो सगळ्या समाजाचा बघतो ना, त्याला त्याच्यामुळे त्या पदावरती बसवलेले आहे. मग त्याला ते बघा, त्यांना काही ते अडचण असेल, मला तो बशे नाही. मी जरांगे पाटलाचा कायम आभार का म्हणणार की त्यांनी, म्हणजे मी तुम्हाला सरळ सांगतो, आता एक कुठल्या तरी एक मागास जातीचा मुलगा आज करोडपती आहे, त्याचा बाप आहे, पण आज मराठ्यांचे किती शेतकरी हे झाले? म्हणजे सर्व जाती श्रीमंत लोक आहेच ना, श्रीमंत लोक, पण त्यांना स्कूलची फीस किती आहे, शाळेची फीस, कॉलेजची फीस किती आहे? अको नॉर्मल सामान्य क्वेश्चन आहे, जास्त रॉकेट सायन्स नाही याच्यात. पण शेतकऱ्याला सोसायटीतून कर्ज काढायचं आहे, शेत विकायचं आहे, कर्ज घ्यायचं आहे, उधारपाधार घ्यायचं आहे, सोनं विकायचं आहे, हे पण प्रश्न आहे ना. हे मागासलो पण नाही का? आणि ते सोडा, आता शुक्रे कमिटीचा जो निकाल आला, अहवाल आला, 84% समाज मागास आहे, मागास. पण शेवटी वाक्य का वापरलेलं आहे की यांना सेपरेट 10% आरक्षण द्या. का OBCमध्ये आरक्षण? ते वाक्य नाही लिहिलं तुम्ही शुक्रे कमिटीमध्ये, तुम्ही नीट वाचलं तो अहवाल. शेवटी का लिहिलेलं आहे त्यांनी की यांना सेपरेट 10% SC-BC आरक्षण द्या, OBCत का नाही? अरे तुम्ही सांगा ना जग जाहीर की फक्त मराठवाड्याचा मराठा उरला आहे. मराठवाड्याची संख्या असेल 2 कोटी, त्यात 80 लाख मराठा आहे. 10-15 लाख आता कुणबी नोंदणीच्या थ्रू होऊन जाईल, राहिले 50-60 लाख. आणि त्यातले आता तुम्ही म्हातारे कोतारे काढून घ्या, त्यांना ते नोंदण्या काढणार आहे का? ते प्रमाणपत्र काढणार आहे तहसीलमध्ये जाऊन? जी यंग पिढी, जी मुलं मुली शिकणार आहे, नोकरीची तयारी करणार आहे, बरोबर, UPSC MPSC ते करणार आहे. घेतला पाहिजे जरांगे पाटलांनी 20 तारखेला. मी सांगणार तेवढं काही नाही. माझं फक्त मी तुमच्या माध्यमातून मला जनतेला सांगायचं आहे की जरांगे पाटील चुकता कुठे आहे? चुकताय का? मला सगळ्या समाजाला म्हणायचं आहे, ते चुकतच नाही आहे. ते प्रत्येक समाजाच्या एका नेत्यानं त्या समाजासाठी केलेलं आहे. आमच्यासाठी जरांगे पाटलांनी केलं. चुकत नाहीत म्हणून तो समाज पाठीमाग आहे ना. 100% काय घ्यायला पाहिजे तुमचं मत काय? कायमच राहणार आहे. त्यांनी सांगितलं उपोषण करायचं तर मी पाठिंब्याला आहे. त्यांनी सांगितलं आमदारकी लढायची तर मी त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी म्हटले पाडायची तर मी त्यांच्या पाठीशी आहे. मी त्यांना सांगणार कोण नाही. मला तुमच्या माध्यमातून माझा मुद्दा मांडायचा आहे समाजापुढं की काय कुठं काय निर्णय घेतील तो अंतिम असेल. 100% नक्कीच. तुमच्या काय भावना आमच्या मित्रांनी सांगितलं आम्हाला उपोषणला तर आता जरांगे पाटलांनी बसूच नाही. स्वतःचे आता जे उतरून मैदानालाच उतरलं, जे उपोषण बसून आपले स्वतःचा हाल हे करून घेण्याची काही अर्थच नाही आता.